बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत। लाथाडिला संसार केला षडौर्मीचा मार। हरिजन तन धन जन तन धन केले तृणाई समान। लाथाडिला संसार केला षडौर्मीचा मार। हे तुका म्हणे आता हरी तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा। लाथाडिला संसार केला षडौर्मीचा मार। महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोय राजुडीला। जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोज चरणी साष्टांग मी गातिला। मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत। लाथाडिला संसार केला षडौर्मीचा मार। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राग रसिक देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची भक्ती केल्यानंतर त्या भक्तीचा काय फायदा होतो तो फायदा जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात। विडाला अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या निशिमाशा कृपेने कैवल्य तेजनिधी साधकाचा मायबाप अलंकापुर निवासी भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबारा तथा परिसरातील सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने सद्गुरु देवजी बुवा महाराज यांच्या यात्रेनिमित्त चालत असलेला हा 15व्या वर्षातील अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तन सेवा अगदी देवजी बुवाच्या आदेशातून माझ्या वाट्याला आलेली ही आजची सेवा आहे। सेवेकरिता उपस्थित असणारी आपल्या परिसरातील सर्व महाराज मंडळी, मी आता पुन्हा एकाचं नाव घेणार नाही, त्याचं कारण सांगतो। माझ्या हिशोबाने कीर्तन सुटायची वेळ झाली। मला असं वाटलं होतं फक्त पत्रिकेत माझं नाव असल्यावरच उशीर होते का काय, बदलीत आल्यावर बी उशीर होते, आज कळलं मला। आजपर्यंतची परंपरा आहे, माझं कीर्तन कधी 10च्या आत चालूच झालं नाही।
सगळी महाराज मंडळी, आदरणीय दोन्ही मृदंगाचार्य महाराज, आदरणीय गुरुजी आहेत, सर्व टाळकरी मंडळी, सर्व गायनाचार्य महाराज मंडळी, काशीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील ही सर्व विद्यार्थी मंडळी आणि आपण सर्व देवरूप श्रोते, सुंदर असणारा हा देवजीवाचा 15व्या वर्षातील उत्सव आणि या सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची भक्ती केल्यानंतर त्या भक्तीचा काय फायदा होतो तो फायदा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. एकदा अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो, अभंगाबद्दल काही 2-3 शंका या ठिकाणी मांडतो आणि थोडस बरोबर 12 वाजेपर्यंत अभंगाचे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. बघा तुम्हाला किती वेळ बसायची तेवढं. मला आज्ञा तशी आहे, महाराज म्हणले 12:15 पर्यंत सोडू नका आणि म्हणले परिसरातले भजनी आलेत सगळ्यांना चाली सुद्धा द्यायच्या. 2 वाजेपर्यंत काही कीर्तन आजचं सुटत नाही आणि अगदी आपल्याला वेळेत सेवा करायची. मी अगदी लांबवणार नाही. माझं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषदची शाळा, सगळ्यांनी ऐकलेलं आहे. किती वाजता भरो, सरांचे 4:30 वाजले का शाळेला सुट्टी, तसं शाळा किती वाजता भरले हे बघण्यापेक्षा बरोबर सोडायच्या टायमाला मी सेवा संपवतो. विडाला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची भक्ती केल्यानंतर काय फायदा होतो तो तुकोबाराय सांगतात. ऐका, मी काय बोलतो तुम्हाला समजते ना? हो म्हणा, समजते ना? महिला मंडळी बोला, तुम्ही साध्या राहिल्या नाहीत. आता तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत. तुम्ही काही साध्या बहिणी आहेत का? तुम्ही कोण आहेत? मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत. पण सगळ्या लाडक्या बहिणी नाराज आहेत. का नाराज आहेत? फेब्रुवारीचा हप्ता आला नाही म्हणून. पण तुम्हाला माहिती आहे का, मी आज कीर्तनाला का आलोय? फक्त तुमच्या फेब्रुवारीच्या हप्त्यामुळेच आलोय. परवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मला फोन आला. बाबा ते मला फोनवर असं म्हटले, महाराज म्हणले तुम्ही प्रत्येक गावात कीर्तनाला जाता. म्हणलं हो जातो ना. ते म्हणले जिथं जिथं कीर्तनाला जाईल तिथं माझा एक निरोप द्या. म्हणलं काय निरोप आहे तेवढं तरी सांगा. ते म्हणले आतापर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणीला कुणाला 9,000 आले, कुणाला 7.5 आले का नाही? आले, सगळ्यांना आले. पण आता फेब्रुवारीचा हप्ता कुणाला पडणार तेवढा निरोप द्या. म्हणलं कोणाला पडणार सांगा. ते म्हणे काही काळजी करू नका, सोपा पर्याय सांगा त्यांना. कीर्तन झाल्यानंतर जी महिला तुम्हाला कीर्तन झाल्यावर 200 रुपये देऊन पाया पडल त्यांना फेब्रुवारीचा महिना पडल, दुसरा कुणाला पडणार नाही. विनोद म्हणून सांगत नाही. परवा मी धुळे जिल्ह्यात कीर्तनाला गेलतो. काय आमच्या माता माऊलीची संकल्पना आहे नाही ते सांगतोय कशा करता, इथंही संकल्पना उदयाशी यावी म्हणून. धुळे जिल्ह्यामध्ये वार नावाचं गाव आहे. कुणाला असेल कुणी परिचयाचं तर बघा. तिथे मी कीर्तनाला गेलो बरं का महाराज. तिथं कीर्तनाला गेल्यानंतर सप्ताहामध्ये मला सांगितलं, म्हणले महाराज आमच्या गावाची लोकसंख्या 8,000 आहे. कमीत कमी महिलांची संख्या 4-4.5 आहे आणि पैकी 3,000 महिलेला आतापर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे आलेत. पण गावातल्या प्रत्येक महिलेनं लाडक्या बहिणीचे जे पैसे आलेत ते 1 रुपया संसाराला न खर्च करता त्या पैशातून महादेवाचं मंदिर बांधण्याची संकल्पना केली म्हणे. कुण्या पैशातून? लाडक्या बहिणींनो ऐका जरा. हा, त्यानंतर मी शिवरात्रीच्या दिवशी सकाळी कनकशिरी नावाचं एक संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गाव आहे, तिथं कीर्तनाला गेलो होतो. तिथं कीर्तनाला गेल्यानंतर मी म्हणलं का हो एवढी वेळेस मी सप्त्याला आलो, नेहमी सप्त्याला येतो, कधी शिवरात्रीच्या कार्यक्रमाचा तुम्ही उल्लेख केला नाही, अचानक कीर्तन कसं काय ठेवलं? ते म्हणले महाराज आमच्या गावच्या लाडक्या बहिणीनं असा विचार केलाय, 1 महिन्याचे सगळे पैसे शिवरात्रीला खर्च करायचे आणि मस्तपैकी तुमचं कीर्तन ठेवायचं. मी कुणाला सांगतोय? तुम्हाला कळतंय ना मी का म्हणतोय? सप्त्याचा काला जवळ आलाय बघा. विडाला मला एवढी संकल्पना आवडली की मला ते कीर्तनात सांगा वाटलं. न जाणो एखाद्या बहिणीला इथंही वाटेल की एखाद्या महिन्याचा हप्ता, देवजीबुवाचा सप्ताह चालू आहे, काय हरकत आहे एखादी महिन्याचा हप्ता द्यायला, म्हणून मी सांगितलं. सद्बुद्धी निर्माण व्हावी एखाद्याची म्हणून सांगितलं. मग माझी भाषा तुम्हाला समजते ना? मी असं म्हणेल की कीर्तनकार तुम्हाला काही मी नवीन नाही, कुणालाच नवीन नाही. बऱ्याच वेळेस या ठिकाणी आलोय, सर्वांचा परिचयाचा आहे. ऐका, इकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी सेवेकरिता घेतलाय. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली, परिणाम आम्ही भगवान परमात्म्याच्या अंकित झालो. बळीयाचे अंकित आम्ही झालो, बळीवंत भगवान परमात्म्याच्या अंकित आम्ही झालो. त्याचा परिणाम असा झाला आम्ही बलवान झालो. महाराज तुम्ही म्हणता बलवान झालो, पण ते बळ तुमच्या अंगात आल्यानंतर तुम्ही काय केलं? कारण बळ अंगात आल्यानंतर शांत माणसाला बसू देत नाही.
त्या बळाच्या जोरावर तुम्ही काय केलं तुकोबाराने सांगितलं, बळ आमच्या अंगी आलं आणि त्या बळाच्या जोरावर आम्ही काय केलं, तुकोबाराय म्हणतात आम्ही संसार लाथाळला. एवढंच नाही तर षडउर्म्या आम्ही मारल्या. आता या संसार या शब्दाचा अर्थ काय आणि षडउर्म्या काय आपण भावार्थात पाहू. पण संसार लाथाळला, षडउर्म्या मारल्या. साधकांनी विचारलं महाराज हे बळ अंगात आल्यानंतर तुम्ही फक्त संसार लाथाळला षडउर्म्याच मारल्या का अजून काही केलं. तुकोबाराने सांगितलं ऐका म्हणे, परमार्थ करण्याकरता ज्या काही गोष्टीचा प्रतिबंध होता त्या सगळ्या गोष्टी मी बाजूला केल्या. काय काय प्रतिबंध होते तुकोबाराय म्हणतात, परमार्थ करण्याकरता हे जन प्रतिबंध होतं. जन, जन म्हणजे ही माणसं, जन तन म्हणजे हे शरीर, जन तन आणि धन या तीन गोष्टी परमार्थ करण्याकरता प्रतिबंध येतात, आडव्या येतात. या तीन गोष्टी माणसाला प्रपंचही करू देत नाही धड आणि परमार्थही धड करू देत नाहीत. मग तुकोबाराय म्हणतात जन तन धन यांचा आम्ही काहीच विचार केला नाही, यांच्यावर तुलमत किंमत दिली, यांना म्हणजे यांना शून्य किंमत दिली. महाराज म्हणतात आम्ही भगवान परमात्म्याच्या अंकित झालो, परिणाम आम्ही बलवान झालो. त्या बळाच्या जोरावर आम्ही संसार लाथाळला, षडउर्म्या मारल्या, जन तन धन यांना तृणवत किंमत दिली. मग खाली बसलेल्या साधकांनी विचारलं महाराज तुम्ही भगवान परमात्म्याच्या अंकित होऊन बलवान झालात, जन तन धन यांना तृणवत किंमत दिली आणि तुम्ही संसार लाथाळला, पण तुकोबाराय एवढं केल्यानंतर आता तुमची काय अवस्था आहे. त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, आम्ही मुक्तीच्या माथ्यापर्यंत जाऊन पोहोचलो. अभंगाचा सरळ भावार्थ विडाला. अशा अर्थाचा तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग मी सेवेकरिता घेतलाय. मी पहिल्यांदाच अभंगाचा सरळ भावार्थ का सांगितला त्याचं कारण आहे, परत मला अभंगात येता येईल का नाही काही सांगता येत नाही. कारण आता महाराष्ट्रात अशी परंपरा आली कीर्तनाला फक्त अभंग घ्यायचा. गुरुरे बाप्पांच्या मुखातून सुभाष महाराज तुम्ही ऐकला असेल, बाप्पा असं म्हणत असतात की हल्ली कीर्तनकार फक्त कीर्तनाला अभंग घेतात, ते कीर्तनाच्या घेतलेल्या अभंगाला दुखवत सुद्धा नाहीत. पण माफी मागून बोलतो मी त्यातला नाही, म्हणूनच माझी नियुक्ती झाली. हा हे बी महत्वाचं आहे. मी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत जे काही शिकलोय, जे काही गुरुबंधूंच्या सानिध्यात शिकलोय ते मांडण्याचा प्रयत्न करतो. ऐका, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचे एक प्रमुख निधान आहे. ते निधान असं आहे, तुकोबाराय म्हणतात आम्ही झालो बळीवंत. आम्ही काय म्हणतात, बळीवंत झालो असं तुकोबाराय म्हणतात. मग या बळीवंत झालो म्हणतात या बाबतीत आपण तुकोबाराला 2-3 शंका विचारू. महाराज तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झालात? एक शंका लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताल महाराज लक्षात का ठेवायचं, कारण मी तुम्हाला पुन्हा विचारणार आहे. मी पुन्हा तुम्हाला विचारणार आहे. लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, मी पुरत तुम्हाला विचारणार आहे. कारण महाराज मी आता रोज प्रवास करतो, मला काही माझा मोठेपणा सांगायचं नाही, पण मी रोज कीर्तन करतोय, सकाळ दुपार सारखं चालू आहे. बरोबर आहे पत्रज महाराज? रोज एवढं फिरतोय महाराज मी. पण एवढं फिरून काय उपयोग आहे का सुभाष महाराज आपला? तुम्ही आता इथून पुण्याला कधी कधी कीर्तनाला येता की नाही? मी लातूरला येतो, काय उपयोग आहे का? माझी एक अशी धारणा आहे वैयक्तिक, मी माझं सांगतो, मला दुसऱ्या कीर्तनकाराचं माहित नाही. मी आज देखील कमीत कमी, पुणे किती लांब आहे बघा, सकाळी 10:30 निघालोय, 7:30 वाजता जवळजवळ इथं पोहोचलोय. एवढ्या लांबून प्रवास करून आलोय. माझी अशी तळमळ आहे रात्रंदिवस, असं मला वाटतं की आपल्या कीर्तनात बसलेल्या माणसाला काहीतरी कळावं, आपण काय बोललो हे तरी कळावं. एखादी सिद्धांत का होईना त्यांनी घरी घेऊन जावा, एखादी दृष्टांत का होईना घरी घेऊन जावा. आणि नाहीच काही जमलं तर महाराजाचं नाव घेतल्यानंतर या महाराजांनी एवढं सांगितलं होतं एवढं तरी लक्षात राहावं, अशी माझी काय धारणा आहे. टाळ्या कशाला वाजवतो, बस अशी माझी धारणा आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा म्हणतोय माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. जगद्गुरु तुकोबारायांचं या अभंगामध्ये एक प्रमुख निदान आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही झालो बळीवंत. मग बळीवंत झालो याच्यावरती तुकोबाराला आपण 2-4 शंका विचारू. महाराज तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झालात? एक, लक्षपूर्वक ऐका, मी पुन्हा विचारेन, तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झालात? ते बळ ज्या बळाने तुम्ही बळीवंत झालात ते बळ आणलं कोणत्या रीत, आणलं कुठून? तिसरा प्रश्न आहे, कुठूनही तुम्ही ते बळ आणलं असेल पण ते आणलं कोणत्या रीतीने? आणि चौथी शंका अशी आहे, ज्या बळाने तुम्ही बळीवंत झालात, जे बळ तुम्ही कुठूनही आणलं असेल त्या बळाच्या जोरावर तुम्ही कोणता पुरुषार्थ केला? विठाला बोला की संपलं म्हणून. तुम्हाला महाराजांनी सांगितलं का बोलू नका म्हणून? बोला, रोज नसर बोलत आज बोला, काय अडचण नाही. कारण तुम्ही नाही बोलल्यावर मला कीर्तनच करता येत नाही, पण तुम्ही बोला. हा ऐका महाराज, या 4 शंका मी तुमच्या समोर ठेवल्यात. पहिली शंका आहे महाराज तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झालात? ते बळ तुम्ही आणलं कुठून, आणलं कोणत्या रीतीने, आणि त्या बळाच्या जोरावर तुम्ही कोणता पुरुषार्थ केला? या 4 शंका संपल्या का आपलं कीर्तन संपलं.
आणि आज नाही संपल्या तर उद्या सकाळपर्यंत पुन्हा चालूच राहील. मग 4 शंकेवर लक्षात ठेवा. पैकी पहिली शंका तुकोबाराला विचारू. तुकोबार आहे, तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झालेत? ऐका, बळाचे अनेक प्रकार आहेत मायबाप, मला तर वेळ नाही, विस्तार करत नाही. बळाचे अनेक प्रकार आहेत. पैकी कोणत्या बळाने बळीवंत जगद्गुरु तुकोबाराय झाले? ऐका, इकडे लक्ष द्या. बळाचे किती प्रकार आहेत? मी फार बळाचे प्रकार सांगत नाही, पण एक 4-5 बळ आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे सांगतो. पहिलं बळ आहे त्याला म्हणायचं शारीरिक बळ. पहिली शंका चालू आहे, महाराज तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झालात? आहेत ना तुम्ही? तुम्ही आहेत ना? ऐकताय ना? हा, त्याच्यात आता दुसरं सांगतो. महाराज तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झालात? कारण बळाचे अनेक प्रकार आहेत. किती प्रकार आहेत बळाचे? मी अनेक सांगत बसत नाही, पण व्यावहारिक एक 5 बळ तुमच्या समोर सांगतो. आणि 5 बळापैकी जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या बळाने बळीवंत झाले? बळात पहिलं बळ आहे शारीरिक बळ. दुसरं बळ आहे कौटुंबिक बळ. तिसरं बळ आहे बुद्धिबळ. चौथं बळ आहे सत्ता बळ. आणि 5वं बळ आहे सांपत्तिक बळ. मग या 5 बळापैकी जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या बळाने बळीवंत झाले? विडाला पहिलं बळ आहे महाराज शारीरिक बळ. दुसरं बळ आहे कौटुंबिक बळ. तिसरं बळ आहे बुद्धिबळ. चौथं बळ आहे, सांगा की म्हणा महाराज तुम्हाला कशाला आणलंय आम्हाला विचारत तुम्ही. चौथं बळ आहे सत्ता बळ. आणि 5वं बळ आहे सांपत्तिक बळ. मग या 5 बळापैकी जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या बळाने बळीवंत झाले? एका बळाची व्याख्या सांगून एक उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. पहिलं बळ आहे महाराज शारीरिक बळ. ऐका, इकडे लक्ष द्या. शारीरिक बळ कशाला म्हणायचं? मी असं म्हणेल, माझ्याकडे स्वतःकडे तर काही शारीरिक बळ नाही बाबा, पण इथे टाळकऱ्यापैकी उभारल्यापैकी बऱ्यापैकी कोणाकडे बळ दिसत नाही. बऱ्यापैकी दिसत नाही. श्याम महाराजाकडे थोडंसं आहे, पण ते मागे थांबले. थोडं श्याम महाराजाकडे आहे, पण अजून थोडी तब्येत पाहिजे आणि अजून थोडी काय पाहिजे? उंची पाहिजे. शारीरिक बळाची सर्वसाधारण व्याख्या काय? आपल्याकडे कुस्त्या असतात या सप्त्यामध्ये, त्यामुळे शारीरिक बळाची व्याख्या तुम्हाला सांगायची गरज नाही. 5.5 पावणे 6 फूट कमीत कमी त्याची उंची असावी आणि 90 किलोच्या आसपास त्याचं काय असावं? आहे का माझ्याकडे एवढं? नाही ना म्हणा. हा, आहे का? किती असावं? 90 किलोच्या आसपास त्याचं काय असावं? वजन असावं. आणि 5.5 फूट तरी कमीत कमी त्याची काय असावी? उंची असावी. मग तुकोबारायांकडे पहा, तुकोबारायांकडे शारीरिक बळ होतं का? आम्ही तुकोबाराला प्रत्यक्ष पाहिले का हो? अहो काहीतरी म्हणा की नाही. हा, असं बोला. हा, नाही म्हणा. तुकोबाराला प्रत्यक्ष पाहिलं नाही, पण फोटोत तुकोबाराला आपण पाहिले का नाही? पण फोटोत पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात येतं, प्रत्यक्ष पाहिलं नाही पण फोटोत तुकोबाराला आपण पाहिले. आणि फोटोत पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की तुकोबारायांकडे शारीरिक बळ नाही. कसं महाराज? फार तर तुकोबारायांची उंची 5-6 फूट उंची असेल. 5-6 फूट, बरोबर आहे का नाही? जगद्गुरु तुकोबारांच्या वजनाचा जर विचार केला तर तुकोबारांचं वजन 45 ते 50 किलो असेल. त्याच्या पुढं नाही. तुकोबारांच्या अभंगावर कीर्तन करून वजन वाढली, तो भाग वेगळा. सगळीच वजन वाढलीत आता. हा, पण तुकोबारांचं फार वजन नव्हतं. 40 ते 45-50 किलो. मग तुकोबारांच्या प्रतिमेकडे पाहिल्यानंतर आमच्या लक्षात येतं तुकोबारांकडे शारीरिक बळ नाही. मग तुकोबाराला आपण विचारू, तुकोबारा तुमच्याकडे शारीरिक बळ आहे का? ऐका, तुकोबारांच्या गाथामध्ये तुकोबारांचं एक असं प्रमाण आहे. तुकोबारा म्हणतात माझ्याकडे शारीरिक बळ नाही. प्रमाण सांगतो, ऐका. काय करू देवा ऐशी नाही शक्ती, दंडोनिया वाटेला दंडोनिया वाटे लावू म्हणताना कधी कधी विको देत जा. दंडोनिया पुढती
वाटे लावू देवा मी काय करू, माझ्याकडे अशी शक्ती नाही. मी बळ पहिलं सांगतोय, पहिलं बळ आहे शारीरिक बळ, आणि तुकोबाराय म्हणतात ते शारीरिक बळ माझ्याकडे नाही. मग आता दुसरं बळ आहे. कोणतं बळ महाराज? दुसरं बळ आहे हवा, कौटुंबिक बळ. दुसरं आहे ते कौटुंबिक बळ. मग तुकोबारायांकडे कौटुंबिक बळ होतं का? बघा तुकोबारायांच्या अख्ख्या चरित्रामध्ये कुठे येतं का? जगद्गुरु तुकोबारायांचा एक भाऊ ज्यांना वैराग्य प्राप्त झालं, त्यांनी सांगितलं मला तुमचा प्रपंचही नको आणि मला तुमचा परमार्थही नको. वयाच्या लहानपणीच तुकोबारायांचे वडील गेले. बाप मेला न कळता, नव्हती संसाराची चिंता. तुकोबारायांचा सगळ्या संसाराचा विचार केला तर स्त्री एक अन्न करता मेली. हे तुकोबारायांनीच म्हणावं, आपण नाही. स्त्री एक अन्न करता मेली. तुकोबारायांच्या प्रपंचाचा म्हणजे तुकोबारायांच्या कुटुंबाचा जर विचार केला तर तुकोबारायांच्या कुटुंबामध्ये अवघे 2-3 माणसं होती. मी असं म्हणल 3 सुद्धा नाहीत. एसटीच्या हिशोबाने जर विचार केला तर तुकोबारायांच्या कुटुंबामध्ये 2च माणसं होती. एक तुकोबाराय आणि एक तुकोबारायांची पत्नी जिजाऊ आईसाहेब आणि एक तुकोबारायांची छोटीशी कन्या जिचं नाव आहे भागीरथी. 3 माणसांचं तुकोबारायांचं कुटुंब. म्हणजे तुकोबारायांकडे कौटुंबिक बळ सुद्धा नाही. हे कौटुंबिक बळ कशाला म्हणायचं महाराज? ऐका जरा, पटवून देतो तुमच्या लक्षात येईल. एखाद्या माणसाकडे शारीरिक बळ नसलं तरी चालतं, पण त्याच्याकडे कौटुंबिक बळ पाहिजे. हे कौटुंबिक बळ फार महत्वाचं आहे. आणि थोडंसं माफी मागून बोलतो, आता या जगात सगळे बळ मिळतील पण कौटुंबिक बळ मिळत नाही, कारण सक्का भाऊ आता पक्का वैरी झालाय. तुम्हाला कळलं आता, सक्का भाऊ आता पक्का वैरी झालाय. मी पुण्यामध्ये कॉलेजला होतो. मला माझं चरित्र सांगायचं नाही, मला कौटुंबिक बळ सांगायचं. लक्षात ठेवा, मी पुण्यात कॉलेजला असताना कॉलेजला मी जायचो. मग कॉलेजला जायचो म्हणजे सकाळी 6लाच कॉलेजला जायचो महाराज. मग आता आळंदीमध्येच जीवन म्हणजे मधुकरी मागून खायचं, तिथं काही डबा द्यायला आमची आई होती का? मग सकाळी लवकर कॉलेजला जायचं. 7 वाजता क्लास भरायचा सुभाष महाराज. 7 वाजता तिथं जायचं. मग सकाळी तुम्हाला तर आळंदीतली परिस्थिती माहिती आहे. मग तिथं गेल्यानंतर सकाळी नाश्ता, गुरुजी नाश्ता नाही. दुपारी तिथून आल्यावर जेवायला मधुकरी आलेली असायची. मग सकाळी तिथं भूक लागलेली असायची. 8-8:15ला आमचा क्लास सुटायचा, नाश्त्याचा क्लास सुटायचा. आणि सुटल्यानंतर आम्ही कॉलेजच्या समोर जायचो. तिथे एक चहाची टपरी होती. त्या चहावाल्याचं नाव होतं प्रेमाचा चहा. आता चहा लय झालेत म्हणजे वारकरी चहा सुद्धा आलाय. आता वारकरी चहा आला याच्यात नवल नाही महाराज. उपसरपंच चहा, चेअरमन चहा, आमच्या आळंदीत आलाय साईका चहा. त्याच्या समोर एकाने टाकलं बाईका चहा. घ्या, काय परिस्थिती, काही नाव असतात महाराज, काही नाव यायला लागेल. हाय का, इकडे लक्ष द्या. ते प्रेमाचा चहा होता. आम्ही त्या चहावाल्याकडे चहा प्यायला जायचो. मी त्या चहावाल्याचं चरित्र याच्याकरता सांगतोय, कौटुंबिक बळ आहे ना लक्षात तुमच्या? खोटं नाही बोलत. त्या चहावाल्याची तब्येत एवढी होती, तो स्वतःची ढिरी अशी उचलायचा आणि स्वतः टेबलवर ठेवायचा. तुम्हाला जर खोटं वाटत असेल, मी गाडी घेऊन आलोय, इथून पुण्यापर्यंत डिझेल टाका, सकाळी तुम्हाला त्या चहावाल्याची गाठ घालून देतो. काय अडचण? हा, गाठ घालून देतो. अजूनही तो तसाच. एवढी त्याची तब्येत होती. ऐका, सकाळची वेळ होती. तो चहा उकळत होता आणि एक लुकडा माणूस, एकदम लुकडा, असा ढकलून दिला तर पडेल असा एक लुकडा माणूस गाडी घेऊन आला. गाडी स्टँडवर लावली. मागचा पुढचा विचार केला नाही गुरुजी. अशा बाया मागं केल्या, अशा दोन्ही बाया मागं केल्या आणि हरिपाठ म्हणतच त्या चहावाल्याच्या समोर आला. आता बाया मागम करत माणसं हरिपाठ म्हणते, काय म्हणते ते कीर्तनात सांगावं लागते का? असं बाया माग करत आला महाराज आणि न काही बोलता 2 कानफाडीमध्ये त्या चहावाल्याच्या दिल्या. कुणी दिल्या? कुणा? हलकुड्या माणसाने. ढकलून दिलं तर पडन. याची तब्येत कशी होती? तरी याला कानफाडीत मारल्या. बरं गप जाऊ का नाही? मारल्यानंतर जाता या चहावाल्याचं शर्ट फाडून गेला. कोण? लुकड्याने. ते गेला. सगळं वातावरण शांत झालं. कुणी कुणाला बोले ना, कुणीच कुणाला बोले ना. त्या चहावाल्याच्या जवळ कुणी जायना, पण आपला बोलायचा धंदा पहिल्यापासून. बरं मी त्याच्या जवळ गेलो. बरं नाही बोलवत होती, आपला चहा पुन्हा उधारी द्यायचं नाही म्हणून मी त्याच्या जवळ गेलो. म्हणलं का हो? संभाजीराव, त्याचं नाव संभाजी होतं. म्हणलं काय तुम्ही, एवढी तुमची तब्येत, एवढा लुकडा माणूस येतो तुमच्या कानपाडीत काय मारतो, तुमचं शर्ट काय फाडतो आणि निघून काय जातो? तुम्ही जर एक त्याला मारली असती तर तो जागेवर मेला असता, पण तुम्ही का गप्प बसले असे? त्यावेळेस त्याने दिलेलं उत्तर सुंदर आहे. ते म्हणलं हनुमान महाराज. म्हणलं का? तो गावाला आहे. नाही कळलं तुम्हाला? 5-25 भावाची त्याची भावकी आहे. मी जर त्याला एक मारली असती, त्याचे जर भाऊ आले असते, नशीब आता फक्त शर्टच फाटलाय. पुढे सांगायची तुम्हाला आता गरज नाही. याला म्हणायचं कौटुंबिक बळ. याला काय म्हणायचं? कौटुंबिक बळ. हा, जगद्गुरु तुकोबारांकडे तसं कौटुंबिक बळ होतं का?
तर तुकोबारायांकडे कौटुंबिक बळ सुद्धा नव्हतं. पहिलं बळ मी सांगितलं शारीरिक बळ. बोला, तुकोबारायांकडे होतं का हो? तेही तुकोबारायांकडे नव्हतं. दुसरं बळ सांगितलं कौटुंबिक बळ. मग तुकोबाराय तुमच्याकडे कौटुंबिक बळ आहे का? तुकोबाराय म्हणजे कौटुंबिक बळ सुद्धा नाही. ऐका, एखाद्या माणसाकडे शारीरिक बळ नसेल, एखाद्या माणसाकडे कौटुंबिक बळ नसेल, पण त्याच्याकडे जर बुद्धिबळ असेल तर तो बुद्धिबळाच्या जीवावरती सगळ्या जगावरती विजय मिळवू शकतो. मी पूर्ण इतिहास सांगणार नाही, मी पूर्ण इतिहास सांगणार नाही, फक्त नावाला स्पर्श करून जातो. छत्रपती शिवाजी महाराजांकडे अवघे 7 मावळे होते, पण त्या मुठभर मावळ्याच्या जीवावर ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली, शक्तीच्या जीवावर नाही तर बुद्धीच्या जीवावरती स्थापना केली महाराज. ऐका, मग अशी बुद्धी तरी तुकोबार आहे तुमच्याकडे आहे का? बुद्धिबळाने तरी तुम्ही बलवान आहात का? कारण काही माणसाकडे ताकद नसते, शारीरिक बळ नसतं, कौटुंबिक बळ नसतं, पण कोणतं बळ असतं? बुद्धिबळ असतं. मी पुढं बोलतो बघा, ऐका, सगळ्या माणसाच्या नादी लागाव, पण बुद्धिबळवाल्या माणसाच्या नादी लागू नाही. आता पुढं सांगत नाही, एवढंच सांगतो, बुद्धिबळाच्या नादी लागायचं नाही. काय झालं, एक बुद्धिवान पक्षी होता, एक बुद्धिवान पक्षी. आठवलं म्हणून सांगतो, आता मध्येच आठवलं मला. आणि तो असा विहार करत होता, कबूतर होतं ते, असा विहार करत होतं. कबूतर म्हणण्यापेक्षा मी राजहंस म्हणेल. एक राजहंस होता ना, आकाशातून असा विहार करत होता. राजहंस दयाळू होता सुभाष महाराज. आणि त्या राजहंसाला 2 उंदराची पिल्ली पाण्यात पडलेली दिसली. कशाचे? उंदराचे पिल्ले त्या राजहंसाला कुठे दिसले? पाण्यात पडलेले दिसले. त्या राजहंसाने विचार केला, अरे रे रे रे, किती छोटे छोटे हे बाळ आहेत, पाण्यात पडले, यांना जर वर काढलं तर यांचा जीव वाचेल. म्हणून तो राजहंस अशा आकाशातून विहार करता करता खाली आला. त्यांनी ते दोन्ही उंदराची पिल्ले उचलली. त्यांना थंडी फार वाजत होती, म्हणून आपल्या पंखाच्या खाली घेऊन तो राजहंस आपल्या पंखाच्या खाली घेऊन त्या 2 उंदराच्या पिल्ल्याला घेऊन एक 10 मिनिट बसला. आपल्या पंखाच्या खाली घेऊन त्यांना उभ देत होता. तो राजहंस उभ देत असताना एक 10 मिनिट झाले आणि मग त्या राजहंसाने विचार केला, आता आपण आपल्या ठिकाणी जाऊ. राजहंस उडायला लागला आणि मग राजहंसाच्या लक्षात आलं, ज्यांना आपण खाली बसून घेतलंय त्यांनीच आपले काय केलेत? पंख कातरलेत. बरेच उंदर इकडे आहेत. विडाला माझा असं म्हणणं आहे, उंदर किती का असणार, राजहंसाने मात्र हुशार राहिलं पाहिजे. विडाला महाराज, बुद्धिबळाच्या बाबतीत मला बोलायचे. तुकोबाराय, तुमच्याकडे बुद्धिबळ आहे का? ऐका, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा माझ्याकडे बुद्धिबळ सुद्धा नाही. एक साधं कुठला, आणि तो म्हणू लागला, तुकोबाराय, बुद्धिबळाच्या बाबतीत बोलत असताना तुम्ही गाथ्यात फार सुंदर दृष्टांत दिलाय. त्या दृष्टांत जसं तुम्ही दृष्टांत दिलाय त्या दृष्टांतासारखी तुमच्याकडे बुद्धिबळ आहे का? काय दृष्टांत आहे? ऐका, दृष्टांत सांगतो. दृष्टांत माझा नाही, दृष्टांत तुकोबारायांच्या गाथ्यातला आहे. हा, तुकोबारायांच्या गाथ्यातला दृष्टांत आहे. तुकोबारायांच्या गाथ्यातला दृष्टांत आहे. तुकोबाराय म्हणतात, कुन्हाडीच्या आणि हांदराळच्या लोकांनी 4-5 जणांनी मिळून एक वाघ पकडून आणला. आहेत ना तुम्ही जाग्यावर? वाघ नावाचा माणूस नाही. आमचा एक मित्र आहे, त्याचा आडनाव वाघ आहे. आमचा एक मित्र आहे, त्याचा आडनाव वाघ आहे. आणि तो असा वाघासारखाच वागत होता संस्था सुटेपर्यंत. संस्था सुटली आणि थोड्या दिवसांनी तो वाघासारखा वागायचा बंद झाला. रस्त्याने जाताना खाली मान घालून जाऊ लागला. मी म्हणलं, का हो वाघ महाराज, वाघासारखी चाल होती तुमची, वाघासारखे तुम्ही बोलत होते, वागत होते, आता काय झालं? ते म्हणला, महाराज मी वाघ आहे, पण जिच्या संग लग्न केले ती वाघ मारे. अवघड आहे, सुचायला पाहिजे असलं. इकडे लक्ष द्या महाराज, इकडे लक्ष द्या. 4-5 हांदराळच्या आणि कुन्हाडीच्या लोकांनी काय केला? बोला की, वाघ पकडून आणला आणि वाघ असा खाली रस्त्या झाल्या ना 2, त्या रस्त्यावर असा पिंजऱ्यात वाढून वाघ कोंडला. वाघ कुठला होता माहिती का? वाघ कुन्हाडीचा होता. मी तुम्हाला वाघ म्हणतोय, काय वाटत नाही का तुम्हाला? आनंद वाटला असेल ना? वाघ आळंदीहून आला नव्हता, वाघ कुन्हाडीचा आणि हांदराळचा होता. असा 4-5 जणांनी वाघ आणून कोंडला आणि तो पिंजरा असा सप्त्याच्या बाहेर, मंडपाच्या बाहेर असा चौकात ठेवला. जो तो माणूस यायचा आणि त्या वाघाकडे जायचा, पण वाघाकडे तो वाघाच्या जवळ जायचा, पण कुणाला वाघाची दया आली नाही. आणि खरं सांगा, ज्याला वाघाची दया येईन, वाघ त्याला सोडीन होय? वाघ त्याला सोडीन? वाघ सोडीन का? वाघाकडे लोक जायचे, वाघाकडे बघायचे, वाघाबरोबर सेल्फी काढायचे. कोण? माणसं. पण वाघाला सोडवत नव्हते. पण वाघाला वाटायचं, पहिला दिवस झाला, दुसऱ्या दिवशी शिवरात्र आहे,
कुणीतरी येईल मला सोडवेल. कुणाला वाटायचं? वाघाला. असं लय वाटतंय वाघाला. कुणी सोडित नाही पुन्हा वाघाला. खरं सांगू का, आपल्या कुणाळीमध्ये ना हांदराडामध्ये लय वाघ आहे तो. पण वाघाचं वाघ पण कुठपर्यंत? फक्त तांदूळ पडेपर्यंत. एकदा वाघाच्या अंगावर तांदूळ पडले आणि वाघ पिंजऱ्यात गेला सूरज महाराज. पुन्हा वाघ मानवर करीत नाही. सप्त्याला 7 दिवस येत नाही. पुन्हा किती फोन केलं तर कुणाचा फोन उचलत नाही. मी कुणाबद्दल बोलतोय? वाघाचं लय अवघड असतंय पुन्हा. हा ऐका महाराज. आणि तो वाघ असा पिंजऱ्यामध्ये ठेवला होता आणि सगळे माणसं त्या वाघाकडे बघायचे पण वाघाला कुणी सोडवी ना. वाघाची दया आली 10:30 वाजल्यामुळं. वाघाच्या शेजारून एक कोल्हा चालला होता. वाघाने विचार केला एवढे माणसं आले मला कोणी सोडवलं नाही, पण हा कोल्हा जरा बरा दिसतोय, आळून देऊन आलाय वाटतं. हा कोल्हा मात्र मला सोडल्याशिवाय राहायचा नाही. ऐका महाराज. आणि वाघाने पिंजऱ्यातून आवाज दिला. कुणाला? कोल्ह्याला. ए कोल्लू दादा, आता तुझ्याशिवाय पर्याय नाही, तुला यावं लागेल म्हणजे सोडवायला. हा कोण? कोल्लू दादा. कोल्ह्याने विचार केला लोकसभा विधानसभा आत्ताच झाली, मला दादा कोण म्हणणार आहे? नाहीतरी सप्त्याशिवाय आम्हाला दादा कोण म्हणते? हा कोण म्हणत नाही. पुन्हा वर्षभर दादा आमच्या नशिबाला नाही. इकडे लक्ष द्या, तुम्ही इकडे बघा. ऐका महाराज. हा ए कोल्लू दादा. कोल्लू दादा म्हणल्यानंतर कोल्ह्याने विचार केला मला दादा कोण म्हणत? सकाळी सकाळी 7:45 वाजता कोण दादा म्हणणार आहे मला? कोण म्हणत नाही दादा मला. पण कोल्ह्याने विचार केला कोणतरी दादा म्हणते म्हणजे कोणतरी आहे. कोल्ह्याने शिफ्टीवर केली आणि कोल्हा असा वाघाच्या जवळ गेला, त्या पिंजऱ्याच्या जवळ. म्हणला वाहो दादा तुम्ही आणि पिंजऱ्यात कशी? ते मला कुणाळीचे आणि हांदराळाची माणसं लय हुशार आहेत. मला कुणाला कसं अडकावायचं त्यांना बरोबर माहिती आहे मला. आणि त्यांनी बरोबर अडकवलंय. म्हणला कोल्ह्या काही करगडे कोल्ह्या तुझ्या पाया पडतो, पण मला या पिंजऱ्याच्या बाहेर काढ. कोण म्हणतंय? कुठला वाघ? वाघ. कोल्ह्याला सांगितलं. कोल्हा हुशार होता कारण कोल्हा आळून देऊन आला. कोल्हा काय साधा आहे? कोल्ह्याने सांगितलं वाघा अरे तू गेला कसा आतमध्ये? त्यांनी सांगितलं बाकी विचारू नको, पहिले मला बाहेर काढ. बिचाऱ्या कोल्ह्याला त्याची दया आली आणि कोल्ह्याने पिंजऱ्याचं दार उघडलं. दार उघडलं. जसा वाघ बाहेर आला, 2-3 दिवसाचा उपवासी वाघ, जसा कोल्ह्याच्या पुढे उभा राहिला तसा वाघाने कीर्तनाचाच कार्यक्रम चालू केला. ए कोल्ह्या. वाघ कोल्हा म्हणला ह्याचा तर आवाज वाढला. तो म्हणला पारायण चालू आहे का ज्ञानेश्वरीचं मठावर इथं बेटावर? तो म्हणला चालू आहे. जातो का पारायणला? कोल्हा म्हणला मी पारायण संपल्यावर नाश्त्याला असतो पण पारायणला नसतो. कोल्हा लई चतुर. कोल्हा पारायणला येत नाही. कोल्हा मला नसल पारायणला जात. कलाकार मंडळी सगळे दुपारी गाथा भजनाला थोडा वेळ. ते म्हणला माझा माथाच जाग्यावर नाही तर गाथा कुठून काढतो? कोण म्हणला? कोल्हा. कोल्हा. कोल्ह्याकडे कोल्हा सोडू नका, आपलं द्रुपद आहे. हा कोल्हा हुशार होता. कोल्हा म्हणला कीर्तनाला नाही, ह्याला नाही, भजनाला नाही, हा पारायणला नाही. बरं जाऊ दे. लांबून लांबून कीर्तनकार आलेत, महाराष्ट्रातली दिग्गज कीर्तनकार आहेत. एवढ्या दिग्गज मोठ्या मोठ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला कीर्तन ऐकाय तरी कोल्हा म्हणला कीर्तन ऐकाय नाही पण गाडीतलं पेट्रोल काढाय मात्र सगळ्याच्या पुढे मी. असं कोल्हा म्हणला मी नाही. आताच मला माहित नाही, माझ्या काळातलं सांगितलं. हा ते म्हणला मला माहित नाही, अवघड आहे. कोल्हा म्हणला वाघ म्हणला अरे तू कीर्तनाला नाही, तू भजनाला नाही, तू पारायणला नाही, जगतो कशाला? कुणाला म्हणला? गेले वा तुम्ही. कोल्ह्याला म्हणला. कोल्हा म्हणला अरे मी कीर्तनकार आहे, मी कीर्तनाला येत असतो. विनोदाचा भाग सोडा. ऐका. उपदेश केल्यानंतर तो कोल्हा म्हणला वाघा अरे मी कीर्तन ऐकलं का, भजन केलं का, बाबा मी पारायणला चाललोय का, एवढं कशा करता मला विचारतो? वाघाने सांगायला सुरुवात केली. ऐका. वाघ म्हणला कोल्ह्या या देहाचं वर्णन करत असताना ज्ञानोबारांनी काय सांगितलं ज्ञानेश्वरी? उपजते नाशे नाशिले पुनरपी दिशे आणि हे घटिका यंत्र जैसे. बरोबर मी का? तुकोबारांनी सुद्धा गातात सांगितलंय नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान. ज्ञानोबाराय म्हणतात हा देह जाणार आहे. तुकोबाराय म्हणले हा देह नाशिवंत आहे. अरे म्हणले सगळ्या संतांनी सांगितलंय देह जाणार आहे. मग तो म्हणला येड्या या देहात आल्यानंतर मरावंच लागणार आहे. हा देह तर मातीतच जाणार आहे. पण तुकोबारायचं एक प्रमाण ऐकलं असतंस तर तू काहीतरी केलं असतं. तो म्हणला काय करायला पाहिजे? तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार. हा शब्द कोल्ह्याला पटला आणि कोल्हा म्हणला सांगा वागो दादा काय परोपकार करू तेवढं सांगा. अहो मी तुम्हाला बाहेर काढलाय, हा परोपकार झाला नाही का? अजून काय परोपकार करू सांगा. कोल्हा वाघ हुशार होता. वाघे उपदेशीला कोल्हा आणि सुखे खाऊ द्यावे
तुकोबारायचं प्रमाण आहे, माझं नाही. तुकोबाराय म्हणतात तो वाघ कोल्ह्याला उपदेश करू लागला आणि म्हणू लागला सुखे खाऊ द्यावे मला, खाऊ द्यावे मला. हा शब्द कोल्ह्याने ऐकला आणि कोल्हा सावध झाला. कोल्हा म्हणला ह्याने तर गाडी आपल्या दारात आणून उभा केली. आणि मग कोल्हा सावध झाला. पण कोल्हाही साधा नव्हता. कुठून आलता? हा, कोल्हा साधा नव्हता. कोल्ह्याने पुन्हा कंबर बांधली आणि कोल्हा म्हणला वा वागो दादा, तुम्हाला भूक लागली, तुम्ही 2-4 दिवसाची उपवाशी आहे, मी तुमच्या समोर हजर आहे, तुम्ही मला खावं, यात काही बंधन नाही, बिंदास तुम्ही खा म्हणला. कोल्ह्याचा सुद्धा श्लोक पाठ होता, सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि तुझे कार्य देह माझा पडावा. खुशाल खा म्हणला मित्रा, माझं काही म्हणणं नाही, पण ऐक म्हणल्यानंतर वाघ म्हणला काय बोलला, काय म्हणतो बोल. ते म्हणला आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये अशी व्यवस्था आहे, एखाद्या माणसाला जर फाशी द्यायची असेल तर त्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण केली जाते. वाघाला दमस निघना. वाघ म्हणला बोल बोल बोल, तुला कुणाला बोलायचंय, घे माझा मोबाईल, व्हिडिओ कॉल कर डायरेक्ट. रेंज आहे म्हणला इथं, जिओचं सिम आहे, कर व्हिडिओ कॉल. ते म्हणला मला कुणाला बोलायचं नाही. मग तुला काय खायचंय? उमर गेला चल. ते म्हणला मला काही खायचं नाही. मग तुला काही खायचंय का? इकडं कोणतं गाव लागतं होते? शंकर महाराजाचं गाव कोणतं आहे? हा, तुला काही प्यायचं का? मुळदला चल पलीकडच्या रोडला. ते म्हणला मला काही, म्हणजे रस वगैरे म्हणतोय बरं का, तुम्ही दुसरीकडे असाल पुन्हा. ते म्हणला मला काही खायचं नाही, मला प्यायचं नाही. मग तुला कुणाला भेटायचंय का? गाडीची चावी घे म्हणला, नेक्स्ट झोन घेऊन आलोय मी. हा, जा गाडीची चावी घेऊन जा, कुणाला भेटायचं भेटू नये. कोल्हा म्हणला अरे वागो दादा थांबा, मला कुणाला बोलायचं नाही, मला काही खायचं नाही, मला काही प्यायचं नाही, मला कुणाला भेटायचं नाही. वाघ चिरडीला म्हणला 11:15 वाजले, सांग की मग तुला काय करायचं. वाघ म्हणला मग तुझी शेवटची इच्छा काय? कोल्हा चतुर होता महाराज. कोल्ह्याने सांगितलं वाघो दादा, तुमचा एवढा मोठा देह घेऊन एवढ्या पिंजऱ्यात गेले कसे, एकदा आतमध्ये जाऊन दाखवा आणि बाहेर येऊन मला खा. वाघ येडाच होता. कुठला होता? वाघ म्हणला कुलदीप महाराज काय अवघड आहे, अशी मान बारीक केली, अशी कंबर बारीक केली म्हणला. वाघ जसा आतमध्ये गेला, कोल्ह्याने पिंजऱ्याचं दार लावलं, दाराला लॉक लावलं आणि कुलपाची चावी जीन्सच्या पॅन्टच्या खिशात ठेवली, कारण कोल्हा धोतर घालत नव्हता. क्लिअर केलेलं बरं, कोल्हा धोतर घालत नव्हता. माझा दृष्टांत संपला, मला उत्तर तुमच्याकडून पाहिजे. बोला, ताकद वाघाची जास्त होती का कोल्ह्याची? हो, वाघाची. कुणाची जास्त होती? वाघाची. पण कोण जिंकलं? कोल्ह्याने जिंकलं. कोल्हा जिंकला. कोल्हा कशाच्या जोरावर जिंकला? बुद्धिबळाच्या जोरावर जिंकला. मग तुकोबाराय, तुम्ही जसा गाथ्यात दृष्टांत दिलाय त्या दृष्टांताप्रमाणे तुमच्याकडे बुद्धिबळ आहे का? नाटाच्या प्रमाणामध्ये तुकोबाराय बुद्धिबळ सांगत असताना सांगतात, मी तव अनाथ अपराधी, माय बापा
शब्दाच्या भावार्थापुरतं घ्या. बुद्धिबळाच्या बाबतीत जर मला विचारत असाल तर मी कसा आहे हो, कर्महीन मतिमंद बुद्धी. म्हणजे तुकोबारायांकडे बुद्धिबळ सुद्धा नाही. तुम्ही ऐकताय ना कीर्तन, तुम्ही कीर्तन ऐकताय ना. तुकोबारायांकडे शारीरिक बळ नाही, तुकोबारायांकडे कौटुंबिक बळ, तुकोबारायांकडे बुद्धिबळ नाही. मग तुकोबाराय तुमच्याकडे सत्ताबळ आहे का? कारण सत्तेच्या जोरावर काहीही करता येतं, काहीही हो काहीही करता येतं. पहाटे 5 वाजता शपथ घेता येते. कशाच्या बळावर? सत्तेच्या बळावर काहीही करता येतं असं म्हणतात बा. 75,000 रुपये कोटीचा. आता हे लाईव्ह आहे, इकडे एक चॅनल आहे, इकडे एक चॅनल आहे. भीती आहे बोलायला. हे बोलणं म्हणजे कठीण आहे सध्या. पण एवढा घोटाळा सुद्धा सत्तेच्या जोरावर घालवता येतो, सत्तेच्या जोरावर काहीही करता येतं. मग महाराज तुमच्याकडे सत्ता आहे का? तुकोबारायांकडे सत्ता असाय. तुकोबाराय काय देऊगावचे पाटील नाही, तुकोबाराय काय देऊगावचे सरपंच नाही. तुकोबाराय सत्तेबळाच्या बाबतीत बोलत असताना तुकोबाराय सांगतात माझ्याकडे सत्ता नाही, पण उलट माझी देहू गावातली आता परिस्थिती अशी आहे. कोपला पाटील गावाची कोपला पाटील गावाची तुकोबाराय गाव सत्ताबळ असायला देऊगावचे सरपंच नव्हते, गावचे पाटील नव्हते. उलट तुकोबाराय म्हणतात भजन करून परत आल्यानंतर गावातली माझी परिस्थिती आता अशी आहे, माझ्यावरती गावचा पाटील कोपलाय, मला भिक्षाही कुणी घालत नाही. म्हणजे तुकोबारांकडे सत्ताबळ सुद्धा नाही, तुकोबारांकडे शारीरिक बळ
नाही, तुकोबारांकडे कौटुंबिक बळ, तुकोबारांकडे बुद्धिबळ, तुकोबारांकडे सत्ताबळ नाही. मग तुकोबाराय हे चारही बळ एखाद्या माणसाकडे नसतील तर चालतं. लक्षपूर्वक ऐका. एखाद्याकडे शारीरिक बळ नसेल तर चालतं, एखाद्याकडे कौटुंबिक बळ नसलं तरी चालतं, एखाद्याकडे बुद्धिबळ नसलं तरी चालतं, आणि एखाद्याकडे सत्ताबळ नसलं तरी चालतं. पण महत्वाचं बळ पाहिजे, आणि त्या बळाचं नाव आहे महाराज सांपत्तिक बळ. कोणतं बळ पाहिजे? सांपत्तिक बळ. जर पैसा असेल आणि शरीरात ताकद नसेल तर ताकदवान माणसं नोकर ठेवता येतात. जर पैसा असेल आणि कुटुंबातले लोक जर किंमत देत नसतील तर पैशाने लोक आणता येतात. जसे माग 2 महिने सगळ्यांनी आणली, तुम्हाला आता कळालं, लय विस्तार करत नाही. पैशाने लोक आणता येतात. बुद्धी जर नसेल तर पैशाने बुद्धिवान माणूस आपल्याकडे कामाला ठेवता येईल. सत्ता नसेल तर पैशाने, बोला की किती घेतले, 1000 का 500? पोरं 500 म्हणतात. 5 वर्षाकरता 500. तुमच्यापेक्षा आमच्या महिला मंडळी भारी पडल्या. 7,500 इकडे लक्ष द्या. या चारही जर बळ एखाद्याकडे नसतील तरी चालतं महाराज, पण एक बळ पाहिजे, आणि त्या बळाचं नाव आहे सांपत्तिक बळ. मग तुकोबाराय तुमच्याकडे सांपत्तिक बळ आहे का? त्या बळाच्या जोरावर तुम्ही बळवान झालात का? तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे सांपत्तिक बळ सुद्धा नाही. ऐका, पण सांपत्तिक बळाच्या बाबतीत बोलत असताना तुकोबारायांचं गाथ्यात एक फार सुंदर प्रमाण आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्याच्याकडे पैसा आहे त्याला या समाजामध्ये फार किंमत आहे महाराज. प्रमाण तुकोबारायचं आहे. धनवंत लागी सर्व मान्यता जागी, सर्व मान्यता जागी, सर्व मान्यता जागी. ऐका मायबाप, एकतर तुकोबाऱ्यांना आपण विचारलं तुकोबाराय तुमच्याकडे सांपत्तिक बळ आहे का? तुकोबाराय म्हणतात सांपत्तिक बळाचं पुढे सांगेल, पण धनवंत असा आहे ज्याच्याकडे पैसा आहे समाजात त्याला सगळ्यात जास्त काय महाराज किंमत आहे. एक वाक्य आहे बघा, माझा आहे ते मला जरा बरं वाटलं म्हणून बोलतो. पैसा हे देव नाही, पैसा हे देव नाही, पण पैसा देवापेक्षा सुद्धा कमी नाही मायबाप. लक्षपूर्वक आहे का? पैसा देव नाही पण पैसा देवापेक्षा कमी नाही. कारण ज्यावेळेस आपल्या खिशात पैसे असतील त्यावेळेस जगातले 1000 लोक आपला देण्याकरता तयार होतात, पण ज्यावेळेस आपल्याकडे फुटी कवडी नसती त्यावेळेस आपल्याला कोणी देत नाही. समाजाची रीत आहे. विठाला म्हणतात धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ऐका, याच्याकरता मी एक सुंदर दृष्टांत सांगत असतो. सांगतो, जाऊ द्या, 11:30ला सोडतो महाराज, कारण माझ्या गळ्यात विना 9:30ला आलाय म्हणून 11:30ला सोडतो. हा, अगदी मला अभंगावर तो बोलावं लागेल ना एवढी प्रस्तावना करून, म्हणून 11:30 म्हणलं बरं का. एक परंपरेने आलेला दृष्टांत आहे. ऐका, इकडे लक्ष द्या. एक दगड फोडणारं कुटुंब होतं. त्याला पाथरवट असं म्हणतात, काही भागामध्ये त्याला वडर म्हणतात. बरोबर आहे ना? वडर म्हणतात. मला कुठल्या जातीवर बोलायचं नाही, पुन्हा एखादी यायचा पुन्हा. सध्याला महाराष्ट्रात अवघड झाले. हां, बीडला नितीन मला नाही परळीला नितीन. इकडे लक्ष द्या महाराज. एक वडर जातीतलं कुटुंब होतं. दोघं नवरा बायको रात्रंदिवस दगड फोडायचे. ऐका, ज्यावेळेस दोघं नवरा बायको दिवसभर दगड फोडायचे त्यावेळेस यांची चूल पेटत होती. तोपर्यंत यांची चूल पेटत नव्हती, पण यांना एक मुलगी होती आणि ती उपवर झालेली होती. त्यामुळे त्या महिलेच्या अंतःकरणात रात्रंदिवस वाटायचं आपल्या पुरीचा आता काय झाला पाहिजे,
विवाह झाला पाहिजे. माफी मागून एक वाक्य बोलतो, पूर्वीच्या काळामध्ये लवकर लग्न व्हायचे ते चांगलं होतं. आता परिस्थिती बदलली, आता लग्न लवकर होत नाहीत, पळून गेल्यावर होतात. चला पुढे. परिस्थिती आता अवघड आहे, तरी लोक टाळ्या वाजवतात. किती अवघड आहे. हा म्हणजे हे भूषण म्हणून मानायचं का दूषण मानायचं मला अजून कळलं नाही. बेटाला कुटुंब रात्रंदिवस दगड फोडायची, त्याशिवाय त्यांची चूल पेटत नव्हती. ऐका, मुलगी उपवर झालेली होती, मुलीचं लग्न करायचं होतं. त्या मुलीच्या आईला वाटायचं की आपल्या मुलीचं आता लग्न झालं पाहिजे. इकडे लक्ष द्या, मला इथं भरपूर असे मुलीचे वडील बसलेत, माझ्या समोर भरपूर मुलींच्या आई बसल्यात. मला सगळ्यांना तुम्हाला विचारायचंय, दगड फोडणाऱ्याची मुलगी आहे ती कुणाला दिली पाहिजे? कलेक्टरला? पटपट सांगा. नाही. मास्तराला? नाही. डॉक्टरला? आणि दगड फोडणाऱ्याला द्यावं लागते. बरोबर आहे ना? आता तुम्ही देवजी बुवाच्या समोर आहेत आणि हनुमंतरायाच्या समोर आहेत, तुम्ही बोलले म्हणून बोलतो. दगड फोडणाऱ्याने पोरगी दगड फोडणाऱ्याला द्यावी हे तुम्ही म्हणता, मग तुमची पोरगी लग्नाला आली तरी तुम्ही शेतकऱ्याला देत नाही. लाजा वाटत नाही का तुम्हाला? शेतकऱ्याला तुम्ही प्रत्येक, मी जाणीवपूर्वक हे वाक्य बोलतो, देवजी बुवाच्या समोर सांगतोय. इथं बसलेल्या प्रत्येक मुलीच्या आईला वाटतं माझा जावाई सरकारी नोकरदार पाहिजे, म्हणून सरकारने 2009 लाख नोकऱ्या बंद करून टाकल्या. कसं बोंबलं, नोकऱ्याच नाहीत. कितीतरी आमच्या शेतकऱ्याचे पोरं पण विचार करत नाहीत. त्याच पुरीच्या पाठीवर किंवा त्याच पुरीपेक्षा मोठा भाऊ एक आपल्या घरात लग्नाचा आहे, जो बापाच्या खांद्याला खांदा लावून शेती करतो, त्या पोराचं अजून लग्न झालं नाही. आपण जर आपली मुलगी एखाद्या शेतकऱ्याला दिली तर तो शेतकरी आपल्या पोराला लग्न, आपल्या पोराला मुलगी देईल आणि आपल्या मुलीबरोबर आपल्या मुलाचं कल्याण होईल, असं एकही माझ्या समोर बसलेल्या बापाला वाटत नाही. हे सध्याचं महाराष्ट्रातलं दुर्भाग्य आहे महाराज, हे दुर्भाग्य आहे. याचा विचार करा. नुसतं कीर्तन ऐकून घराला जाऊ नका, सुधारा जरा. हा म्हणून सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत, नोकऱ्याच राहिल्या नाहीत. एक वाक्य सांगतो बघा, ऐका, माझ्या मनाचं आहे. मला असं वाटतंय अजून 5 वर्षांनी, सुभाष महाराज, अजून 5 वर्षांनी महाराष्ट्रात त्याच माणसाला किंमत असेल ज्या माणसाकडे एकर का होईना एक रान असेल, एकर बरोबर त्याच माणसाला किंमत असेल. कारण अजून 5 वर्षांनी विचारलं जाईल तुझी डिग्री काय, तू किती कमवतो, गावाला तुझी शेती किती आहे, पहिलं विचारलं जाईल. त्याचं कारण आहे महाराज, लॉकडाऊन मध्ये शेतीची किंमत आम्हाला पक्की कळाली, तरी माणसं सुधारलेली नाहीत. बघा, विचार करा या गोष्टीचा. ऐका, दगड फोडणाऱ्याची मुलगी आहे. अगदी तुम्ही जसं आता प्रेमाने सांगितलं, कुणाला द्यायला पाहिजे? दगड फोडणाऱ्याला द्यायला पाहिजे. त्यांनी आपल्या पायाकडे पाहिलं आणि आपल्याच बरोबर रात्रंदिवस काम करणारे कुटुंब, त्यांचा मुलगा होता, त्या मुलाला आपली मुलगी दिली. दोघांचं लग्न लावून दिलं. पण आता दगड फोडणाऱ्याची मुलगी आहे, दुसऱ्या दगड फोडणाऱ्याला दिली. परिस्थिती काय असेल? जशी आई वडिलांची परिस्थिती तशी हिची परिस्थिती होती. रात्रंदिवस दगड फोडायची आणि दगड फोडल्यानंतर कुठं दिवसभर रोजगार केल्यानंतर रात्री यांची चूल पेटायची. काम जर भेटलं नाही तर उपवास मार व्हायची, एवढी गरिबी होती. मध्ये बराच काळ निघून गेला. जन्म देणारी आई गेली, जन्म देणारा बाप गेला, बराच काळ मध्ये निघून गेला. आणि दुर्गा देवी सारखा तुकोबारांच्या काळात जसा दुष्काळ पडला तसा दुष्काळ पडला महाराज. कोपला दुष्काळात हा महाराष्ट्र. आणि दोघाही नवरा बायकोच्या हाताला काम लागेना. ऐका, लग्नाला बरेच दिवस होऊन गेले होते आणि आता ही 9 महिन्याची गरोदर होती. कोण? जिचं लग्न झालंय ती 9 महिन्याची गरोदर आहे. महाराष्ट्र सगळा कोपलाय. महाराष्ट्रात जिकडं बघल तिकडं दुष्काळ आहे. हाताला काम लागेना आणि काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली. जे काही घरात होतं त्याच्यावर 2-3 दिवस कसे तरी ढकलले. 8 दिवस नवऱ्याला काम नाही. एकतर गरोदर असल्यामुळे हिला काम करता येईना आणि नवऱ्याला काम भेटेना. काय करावं विचार करू लागली. काही खरं नाही आता. पण अंतकरणात एक विचार करत होती, माझ्या करता नाही पण जे पोटात आहे त्याच्या करता का होईना 4 घास खाल्ले पाहिजे असा विचार करत होती. काय करणार, कामच नाही. सकाळी नवरा कामाच्या शोधामध्ये निघून गेला. दुपारच्या 11-11:30 वाजले आणि विचार केला, जवळच हाकेच्या अंतरावरती आपल्या भावाचं घर आहे. त्याची परिस्थिती आता जरा बरी आहे. त्याच्या घरामध्ये आता सगळे अन्नधान्य आहे, सगळे. मग 3 दिवसाचे मी उपवासी आहे. 9 महिन्याची गरोदर आहे, पोटात बाळ आहे. आपल्या करता नाही पण याच्या करता म्हणून का होईना 4 घास खावे. पण आता इथं मिळणार नाहीत, पण कुठं मिळतील? आपल्या भावाच्या घरी, म्हणजे आपल्या माहेरात मिळतील. या अपेक्षेनं ही माऊली
कडक उन्हात पायात चप्पल नसताना जमीन तापली होती, पाय भाजत होते, वरून सूर्य कोपला होता आणि जेवायच्या अपेक्षेने निघाली. ऐका, चालत 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 भावाच्या घरापर्यंत गेली. तोपर्यंत 12-12:30 वाजले. दारात भाऊजाई बसली होती. हिला वाटलं आता भाऊजाईनं मला पाहिलं का ती मला म्हणेन घरात चला बसा 4 घास खा आणि मग काय बोलायचं ते बोला असं म्हणेल या अपेक्षेने ती गेली. पण त्या भाऊजाईनं तिला पाहिलं. ती तिथून उठली, आतमध्ये गेली, दार बंद करून बसली. हिच्याशी बोलली नाही. ही तशीच दारात बसली, विचार करत होती आता माझा दादा येईल, आता माझा भाऊ दादा येईल, माझा हात धरेल, मला आतमध्ये घरात घेऊन जाईल, मला 4 घास बायकोला वाढायला लावील आणि जाताना माझी धान्यानी ओटी भरेल असा विचार करत होती. पण भाऊही तसाच निघाला, जसा आला तसाच घरात गेला. पण या बहिणीला चल म्हटला नाही. आणि आता मात्र तिला दुःख झालं आणि तिथं बसून रडू लागली. आणि रडता रडता विचार करते, आज जर माझी आई असती तर अशी परिस्थिती माझ्यावर आली नसती, आज जर माझे बाबा असते तर अशी परिस्थिती माझ्यावर आली नसती. ऐका मायबाप, महिला मंडळी ऐका, जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत तोपर्यंतच आपली माहेरात किंमत आहे. ज्या दिवशी आपले आई वडील गेले त्या दिवशी आपली माहेरात किंमत नाही. त्या माहेरात न बोलवता कधी जाऊ नये, कधीच जाऊ नये, किंमत नसते तिथे. दारात बसली. ऐका, सायंकाळ झाली. अपेक्षा होती भाऊ बोलवेल, पण भावाने बोलवलं नाही. तिथून उठली आणि निघाली, शेजारच्या दारात गेली, 1 तांब्या भरून पाणी पिलं आणि आपल्या घराच्या दिशेने निघाली. तिचं प्रारब्ध चांगलं होतं. नवऱ्याला कुणीतरी किराणा दिलेला होता 1 महिन्याचा. नवऱ्याने तो किराणा घरी ठेवून हिच्या शोधामध्ये नवरा निघाला होता. समोर नवऱ्याला पाहिलं आणि अंतःकरणामध्ये विचार केला की इथं घडलेला सगळा प्रसंग नवऱ्याला सांगायचं. पण परत विचार केला, मी जर जसं घडलंय तसं जर नवऱ्याला सांगितलं तर परत माझा नवरा मला माहेरला येऊ देणार नाही. एवढा भाऊ क्रूर होता, एवढी भाऊजाई क्रूर होती, तरी हिला अपेक्षा कुठली होती? माहेरची होती. महाराज, कधीतरी विचार करा बहिणीचा, तिच्या माहेरची अपेक्षा होती. नवरा समोरून आला, रावलं नाही, नवऱ्याच्या गळ्यात पडली, धाय मोकळून रडू लागली. रडताना नवऱ्याने सांगितलं काय झालं, आणि सगळा प्रसंग उलटा सांगू लागली. मी इथं आले, माझ्या भावानी मला घरात नेलं, पोटभर जीव घातलं, मला 2-3 पायल्या धान्य देत होता आणि मला म्हणत होता ताई आता इथंच राहा, तुझं बाळणपण याच घरात करू. असं झालं होतं का? पण ती बहीण आहे, काही जरी झालं तर आपल्या माहेरचं किंवा आपल्या भावाचं वाईट सांगत नाही. एक वाक्य सांगतो ऐका, भाऊ किती श्रीमंत झाला आणि बहीण किती जरी गरीब झाली तर ती गरीब बहीण आपल्या भावाची कधीच इज्जत चव्हाट्यावर आणत नाही. आणि बहीण किती जरी श्रीमंत झाली आणि भाऊ किती जरी गरीब झाला तरी श्रीमंत झालेली बहीण आपल्या भावाची इज्जत चव्हाट्यावर आणत नाही. तिलाच बहीण म्हणतात मायबाप. ऐका, नवऱ्याने तिला घेऊन गेला, नवरा घरी घेऊन गेला, दिवस निघून गेले आणि हिला मुलगा झाला. दिवस बदलले. पाहता 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 मुलगा 5 वर्षाचा झाला, शाळेत जाऊ लागला, 5वीला गेला, 10वीला गेला आणि मुलगा भारतात पहिला आला. महाराष्ट्रात नाही, कुठं पहिला आला? भारतात पहिला आला. पुन्हा 12वीची परीक्षा दिली, तिथं सुद्धा मुलगा पहिला आला. IASची मुलाने परीक्षा दिली आणि दगड फोडणाऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला. कलेक्टर झाला. आणि आता ही कुणाची आई झाली? कलेक्टरची आई झाली. कलेक्टरची आई झाली आणि कलेक्टरची आई झाल्यावर तिथं काही बघायला असतं का महाराज? एक काळ घरामध्ये खायला अन्न नव्हतं, आज दारामध्ये भिक्षा मागणारे कितीतरी लोक येऊन उभा आहेत. एक काळ पायात घालायला चप्पल नव्हती, आता बसायला गाडी आली. एक काळ स्वतःच्या नवरा बायकोच्या हाताला काम नव्हतं, आता घरामध्ये कितीतरी कामगार आले. कारण ती कुणाची आई झाली होती? कलेक्टरची आई झाली होती. 2-3 दिवस असे निघून गेले. सप्ताह चालू होता माहेरात आणि बहिणीनं आपल्या भावाला रात्री 11 वाजता फोन केला. ऐका दादा, उद्या काल्याचं कीर्तन आहे. महाराजांचा मला फोन आला होता, साहेबांना उद्या काल्याच्या कीर्तनाला येणं होणार नाही. साहेब म्हणजे कोण? कलेक्टर. आणि साहेबांनी मला सांगितलंय आई तू सप्त्याला जाऊन उपस्थिती लावली पाहिजे, तू जा असं म्हणते मला मी येणार आहे उद्या. सहज फोन केलाय, वेळ असेल तर तुला भेट असं ती बहीण त्या भावाला म्हणली. आणि त्या भावानं तिकून लगेच परत उत्तर द्यायला चालू केलं, ताई आता येतेस ना, मग जेवल्याशिवाय जायचं. कोणता भाऊ होता हो? आहेत का गेले तुम्ही? कोणता भाऊ होता? तोच भाऊ होता. सांगितलं ताई आता जेवल्याशिवाय जायचं नाही. दुसऱ्या दिवशी उजळलं, गाडी घेतली
आणि ती बहीण सप्त्याला म्हणून सप्त्याच्या काल्याला म्हणून गावामध्ये गेली. ऐका, भावाच्या दारात ती गाडी गेली. भाऊजाई धावत बाहेर आली गरम पाण्याची बादली घेऊन. गरम पाणी कशाला? पाय धावत बाहेर आली. हिनं पाय धुतले, आतमध्ये घरात मध्ये जाऊन बसली. बसली तवर तिने लगेच शरबत प्यायला आणलं. सुभाष महाराज, प्या शरबत. शरबत घेती नाही घेती तवर भावानं सांगितलं, तायडे हात धुवून घे, आता जेवल्याशिवाय जायचं नाही. बहिणीनं सांगितलं, अरे महाराजाचे माझे चांगले संबंध आहेत, मला काल्याचा तिथं प्रसाद घ्यावा लागेल. सांगितलं, तिथं काही जेवाय नसतंय, इथं जेवून जायचं, पर्याय नाही. आणि ती बहीण जेवायला बसली. आता काय विचारता महाराज, ती कुणाची आई आहे? कलेक्टरची आई आहे. पाटीला पाठ, ताटाला पाठ, उदबत्याचा घमघमाट, हा कितीतरी पदार्थ होते. आणि अशा सुंदर पदार्थ त्या भाऊजाईनं या नंदला जेवायला वाढले. ताट समोर आलं आणि 25 वर्षापूर्वीचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला. विचार करू लागली, एक दिवशी याच भावाच्या घरी जेवण्याकरता आले, पण या भावाने मला घोटभर पाणी सुद्धा दिलं नाही. ताट समोर आलं आणि त्या बहिणीनं सांगितलं, दादा मला एक रिकामं ताट भेटेल का रे? रिकामं ताट. भावाला वाटलं काहीतरी पदार्थ काढून ठेवायचे असतील. भावानं रिकामं ताट आणून दिलं. ऐका, त्या बहिणीनं पहिल्यांदा आपल्या अंगावरचे संपूर्ण दागिने काढले, त्या ताटात ठेवले. नंतर आपल्या पर्स मधले सगळे पैसे काढले आणि त्या ताटात ठेवले. हातातला मोबाईल ताटात ठेवला. ती गाडीची चावी ताटात ठेवली. भाताचा एक घास उचलला आणि तो भाताचा घास त्या दागिन्यावरती, त्या पैशावरती, त्या मोबाईलवरती, त्या गाडीच्या चावीवरती ठेवला. आमटीची वाटी उचलली, आमटी वतणार. तेवढ्यात तो भाऊ सारखन पुढे आला आणि त्या भावाने हात धरला. काय करतेस ताई, वेडे झालेस का? अगं एवढं सुंदर अन्न तुला जेवण्याकरता केलंय, तू नासवतेस? त्यावेळेस त्या बहिणीनं दिलेलं उत्तर सुंदर आहे. त्या बहिणीनं सांगितलं, हो दादा, वेडीच झाली रे. ज्या श्रीमंती करता तू जेवण केले, त्या श्रीमंतीला तुझं जेवण खाऊ घाल. त्या श्रीमंतीला तुझं जेवण खाऊ घालते. माझा दृष्टांत संपला. मला तुम्हाला विचारायचे, बहीण बदलली होती का? भाऊ तरी बदलला होता का? बहीण तीच होती, भाऊ सुद्धा तोच होता, भाऊजाई सुद्धा तीच होती. फरक फक्त श्रीमंतीचा होता. जेवायला मिळेल म्हणून माहेरात आलेल्या बहिणीला जेव न म्हणणारा भाऊ श्रीमंत झाल्यानंतर त्या बहिणीला बळणी जीव घालतोय. हा श्रीमंतीचा फरक आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. विठाला तुमच्याकडे श्रीमंती आहे का? तुम्ही धनवंत आहेत का? तुकोबाराय म्हणतात, त्या बाबतीत तर मला विचारू नका. माझी परिस्थिती अशी आहे, मी भजन करण्याकरता किंवा भिक्षादळन करण्याकरता जर पुढे गेलो तर माझे घर कुत्रे राखतात. जाऊ पुढती बिके कुत्रे घरे राखीती, जाऊ पुढती बिके कुत्रे घरे राखीती.
कशाचं सत्ताबळ? आमची परिस्थिती अशी, आम्ही सदैव सुडके. सुडके म्हणजे आमच्याकडे काय, आम्ही मोकळेच आहेत. मग तुकोबाऱ्यांकडे सत्ताबळ सांपत्तिक बळ सुद्धा नाही. तुकोबाऱ्या म्हणतात आम्ही सदैव सुडके, तुकोबाऱ्याकडे सांपत्तिक बळ नाही. कोपला पाटील गावची ही लोक, तुकोबाऱ्याकडे सत्ताबळ नाही. मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुकोबाऱ्यांकडे बुद्धिबळ नाही. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता, तुकोबाऱ्यांकडे कौटुंबिक बळ नाही. आणि तुकोबाऱ्यांकडे शारीरिक बळ सुद्धा नाही. मग हे पाचही बळ तुकोबाऱ्यांकडे नाहीत. मग तुकोबाऱ्या म्हणतात कसे, आम्ही झालो बळीवंत. आपण 10 वाजल्यापासून तर हेच ऐकतोय. तुकोबाऱ्या म्हणतात कसं? त्यावेळेस तुकोबाऱ्यांनी दिलेलं उत्तर सुंदर आहे, ऐका. तुकोबाऱ्या म्हणतात एडो, आतापर्यंत तुम्ही जे बळ बघितले पैकी कोणतंही जरी बळ नसलं तरी परमार्थ माणसाचा होतो. इकडे लक्षपूर्वक ऐका. बरोबर 11:30 सोडतो मी, काळजी करू नका. घड्याळात बघू नका, मोबाईल मध्ये बघू नका, काहीच काळजी करू नका. राहिलेला अभंग सोडण्याकरता मी पुन्हा येईल. बरोबर टायमात सोडतो मी. बरं, मी पुन्हा येणाऱ्यातला नाही. काही जणाला पुन्हा येण्याकरता 2.5 वर्षे जावं लागते, काही जणाला 5 वर्षे, काही जणाला गुवाहाटीला जावं लागते. माझं तसं नाही, फक्त पुन्हा येईल नाही, मी पुन्हा येईल. काय काय ऐका ऐका. बरोबर 11:30 सोडतो. मग तुकोबाराय तुमच्याकडे पाचही बळ नाहीत, तुम्ही म्हणता कसं आम्ही झालो बळीवंत? तुकोबाराय म्हणतात एखाद्याकडे जर शारीरिक बळ नसेल तरी तो परमार्थ करू शकतो. एखाद्याकडे कौटुंबिक बळ नसेल तरी तो परमार्थ करू शकतो. एखाद्याकडे बुद्धिबळ नसेल तरी तो परमार्थ करू शकतो. सत्ता सांपत्तिक बळ या 5 बळापैकी कोणतंही जरी बळ नसलं तर मनुष्य परमार्थ करू शकतो. मग महाराज तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झालात? तुकोबाराय सांगतात मी ज्या बळाने बळीवंत झालो ते बळ कोणतं ऐकायचं का? तुकोबाराय सांगतात विवेकासहित वैराग्याचे बळ विवेकासहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ आग्ने जैसा. मग तुकोबाराय तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झालात? तुकोबाराय म्हणतात मी विवेक रूपी वैराग्य रूपी बळाने बळीवंत झालो. आपली पहिली शंका होती काय? हाय का गेले? मी असे कीर्तन ऐकताय म्हणून आमचं चांगलं चाललंय. एकच कॅशिट तिथंच, एकच कॅशिट तिथंच. हा, कॅशिट बदलायचं काम होय ना आमचं. कोणतं बळ? तुकोबाराय तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झालात? तुकोबाराने सांगितलं वैराग्य रूपी बळाने आम्ही बळीवंत झालो. पहिली शंका संपली. दुसरी शंका, महाराज हे विवेक रूपी बळ, हे वैराग्य रूपी बळ तुम्ही आणलं कुठून? तुकोबाराने सांगितलं मी हे माझ्या पांडुरंग परमात्म्याकडून आणलं. आता विस्तार करत नाही. पांडुरंग परमात्म्याकडूनच का आणलं त्याचं कारण तुकोबाराय एका प्रमाणात सांगतात. तो या देवाचाही देव आणि बळिया माझा पंढरीराव. त्या देवाला कुणाकडून आणायची गरज नाही, त्या देवाकडून मी हे बळ आणलं. का आणलं? कारण महाराज या पंचमहाभूतामध्ये जर ताकद कुणाची असेल तर माझ्या भगवान परमात्म्याचे. चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलविते हरिवीर. किंवा भगवान श्री ज्ञानोबाराय म्हणतात बघा, पर्वती बैसकानं सांडावी, समुद्र रेषा न ओलांडावी आणि पृथ्वी भोवती व्हावी ही आज्ञा का देवेंद्र फडणवीसची, ही आज्ञा नरेंद्र मोदीची, ही आज्ञा का माझी. ज्ञानोबाराय म्हणतात पृथ्वीनं स्वतःच्या भोवती फिरावं ही आज्ञा कुणाची आहे? माझी. पर्वतानं आपली जागा सोडू नये ही आज्ञा कुणाची? माझी. बोला की माझी. हा, समुद्राने आपली रेषा सोडू नये ही आज्ञा कुणाची? देव म्हणतो माझी. मग या पंचमहाभूतामध्ये सुद्धा ताकद कुणाची आहे? देवाची आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी या पांडुरंग परमात्म्याकडून आणलं. पहिली शंका संपली. महाराज जे बळ कोणत्या बळाने बळीवंत झालात? तुकोबाराय म्हणतात वैराग्य रूपी बळाने बळून आणलं. कुठून? तुकोबाराय म्हणजे पांडुरंग परमात्म्याकडून. पण महाराज हे वैराग्य रूपी बळ, हे विवेक रूपी बळाने तुम्ही बलवान झाला खरं, आणलं हे बळ खरं, पण आणलं कोणत्या रीतीने? ती रीत तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या
असतं, कीर्तन मंडप म्हणजे हा धर्म मंडप आहे. या धर्म मंडपात येत असताना आपण चप्पल घालून येतो का? नाही येत ना. आपण चप्पल कुठं काढतो? बाहेर काढतो. जसा आपण आपला चप्पल बाहेर काढतो तसा आपल्या बरोबरचं आपलं पाप सुद्धा या धर्म मंडपात येत नाही. सगळ्यांचं पाप आता कुठं आहे? मंडपाच्या बाहेर असं चौकून फिरतंय. आणि अचानक एखादी माणूस जर उठला आणि बाहेर जायला लागला तर सगळं पाप त्याच्या बोकांडी बसते बघा. माझी हा तुम्हाला असं वाटतंय का? बरं कुणाचं पाप कसं, कुणाचं पाप कसं? आमचं तर पाप लय महाभयंकर. आता 5 आकड्यावर गेले, 5 आकड्याच्या आतमध्ये येत नाही. मग आता कुणाचं पाप कसं? तुम्हाला असं वाटतंय का मग आमचं पाप तुमच्या वाट्याला यावं म्हणून कुणी उठायचं नाही? विडाला झालो बळीवंतला थाळीला संसार केला षडवर मीचा मार. ऐका, एवढ्या पहिल्या चरणाचा भावार्थ सांगून बरोबर 5 मिनिटात सेवा संपवतो. काळजी करू नका. आणि जर घेतलेच 15 मिनिट तुमचं काय बिघडणार आहे का? मीन महाराज बघू काय असेल आमचं इकडे लक्ष द्या. ऐका, या अभंग जगद्गुरु तुकोबाराला आपण विचारलं, तुकोबाराय तुम्ही कोणत्या बळाने बळीवंत झाला? तुकोबाराय म्हणतात मी विवेक रूपी वैराग्य रूपी बळाने बळीवंत झालो. तुकोबाराला विचारलं आणलं कुठून? तुकोबाराने सांगितलं मी पांडुरंग परमात्म्याकडून. मग तुकोबाराला विचारलं तुकोबाराय आणलं कोणत्या रीतीने? तुकोबाराने सांगितलं हे बळ आम्ही पांडुरंग परमात्म्याच्या अंकित झालो आणि आम्ही हे बळ आणलं. मग महाराज अंकित होणे म्हणजे काय? एवढी एकच शंका सांगतो, लय लांबत नाही. अंकित होणे म्हणजे काय? भगवान परमात्म्याला अंकित होणे म्हणजे काय? सोपं सांगतो, लय अवघड सांगत नाही. ऐका, काया वाचा मनासहित भगवान परमात्म्याला शरण जाणे म्हणजे अंकित होणे. काया म्हणजे काय? हे शरीर. या शरीराने भगवान, हे शरीर भगवंताने दिलं तरी कशासाठी महाराज? देवे दिला देह भजना गोमटा. मी याच्या पुढे सांगेल, भगवान परमात्म्याने भजना करता फक्त हा देह नाही दिला, या देहातला प्रत्येक अवयव भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता दिला. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण आणि नाशे जीव पण. एक अभंग फार तुकोबारांचा सुंदर आहे बरं का महाराज, सगळ्यांच्या पाठ आहे. हो येणे मुखे तुझे वरण गुण नाम, डोळे भरून पाहिन तुझे मुख, कान भरून ऐकीन तुझी कीर्ती, वाहे रंग टाळी नाचे न उदास, हे देई हातास पाया सुख. भगवान परमात्म्याने या देहातला एक अवयव आपला कशा करता दिला? तर भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता दिला. म्हणून कायिक शरणागती या देहाने अखंड भगवान परमात्म्याचं भजन करायचं, टाळी वाजवायची, भगवंता करता चालायचं, दान धर्म करायचं, हे कायिक शरणागती. दुसरे वाचिक शरणागती, मुखाने अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. कसं? तुकोबारांच्या भाषेत, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवान. मंत्र आज पावा सकाळ दुपार संध्याकाळ नाही, मंत्र आज पावा सर्व काळ भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. त्याला म्हणायचं वाचिक शरणागती. तिसरं आहे महाराज मानसिक शरणागती. काय मानसिक शरणागती? अंतःकरणामध्ये एकच विचार करायचा, कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. रात्रंदिवस अंतःकरणामध्ये इच्छा करायची. याला म्हणायचं कायिक, वाचिक आणि मानसिक शरणागती. नाही कळलं का तुम्हाला? नाही कळलं ना? नाही कळलं, मला माहिती आहे. नाही ना कळलं, पुढे सांगतो ऐका. तुमच्या इथं लग्न होतात का? होतात का लग्न? आता तरी सांगा, होतात ना लग्न? मुलीचं लग्न झालं का पहिल्यांदा तिच्या पुढचं बापाचं नाव जातं आणि कुणाचं लागतं? बोला. हा बापूर हुशार आहे, एवढं नाही बोले. आता नवऱ्याचं त्यांना माहित आहे, थोड्या दिवसांनी का होईना पण आमचा नंबर लागणार आहे. हा लागणार. पण पहिली झाले पाहिजे आधी, लई थप्पी लागली. हे लक्ष द्या. पहिल्यांदा मुलीच्या पुढचं काय जातं? वडिलाचं नाव जातं. कुणाचं लागतं? नवऱ्याचं. दुसऱ्यांदा मुलीच्या वडिलाचं आडनाव जातं. कुणाचं लागतं? नवऱ्याचं. वडिलाच्या गाव जातं. कुणाचं गाव लागतं? नवऱ्याचं लागतं. जुन्या काळातलं सांगतो, नवीन नाही. जर नवरा तिच्या सुदैवाने जर तिला मास्तर भेटला तर गाव तिला काय म्हणतं? मास्तरीन. बरोबर आहे? बोला की. हा. जर नवरा तिला डॉक्टर भेटला तर गावातले लोक तिला काय म्हणतात? डॉक्टरीन बाई. वा वा वा. जर नवरा तिला इंजिनियर भेटला तर लोक काय म्हणतात? इंजिनिअरिंग बाई. जर नवरा पवन महाराज तिला महाराज भेटला, बोला की महाराजीन बाई. आपलं कशाला ठेवायचं? आपण काय दीपक महाराजच्या पंक्तीत थोडंच आहे, पण आपलंही सांगितलं पाहिजे. महाराजीन बाई म्हणतात का नाही? ऐका ऐका, इकडे लक्ष द्या.
तिच्या सुदैवाने तिला जर नवरा मास्तर मिळाला तर लोक सगळे प्रेमाने तिला काय म्हणतात, मास्तरीन बाई. त्या मास्तरीन बाईला बोर्डवर लिहिता येत नाही एक वळ सुद्धा, पण तिला लोक काय म्हणतात, मास्तरीन बाई. मास्तरीन बाईची शाईची नाही गाठ, पण लोक म्हणतात मास्तरीन बाई. कोणत्या गोळ्या कशा खायच्या माहित नाही, पण लोक काय म्हणतात, डॉक्टरीन बाई. वकिलाचा कोट कसा घालावा माहित नाही, कोर्ट कुठं माहित नाही, पण लोक काय म्हणतात, वकिलीन बाई. हरिपाठ पाठ नाही, लोक म्हणतात महाराजीन बाई. दामो गुरुजी लय अवघड आहे. महाराजीन बाई काय, त्या महाराजीन बाईचा थाट काय, लोक पाया पडते, काय लोक पाया पडते. आमच्या घरचे, माझं लग्न झालं तर सगळ्याला माहिती आहे. आमच्या घरचे एकदा म्हणले मला, महाराज तुम्ही कुठंच घेऊन जात नाहीत. मला 4-5 वर्षापूर्वी एकदा घेऊन गेले, परत कुठंच घेऊन गेले नाहीत. मला तुमच्या बरोबर कीर्तनाला यायचंय. मी म्हणलं अगं नको, कशाला येते माझ्या बरोबर कीर्तनाला. नाही यायचंय मला. अरे म्हणलं नको. म्हणजे गाडी घेतली एवढी मोठी कशा करता, यायचंय मला. म्हणलं चल कीर्तनाला. गेलो त्या बुळ्याच्या वाडीला कीर्तनाला. काल्याचं कीर्तन झालं माझं, आणि सगळ्या बाया तिला घरी घेऊन गेल्या. प्रत्येक बाईनं साडी. पाठीमाग बसाय जागा नाही एवढ्या साड्या. मी घरी घेऊन आलो. म्हणलं आता या साड्याचं काय करायचं, दुकान चालू केलं. ती म्हणली महाराज चालू केलं दुकान, पण संपल्यावर काय करायचं. म्हणलं अमरबेटला घेऊन जातो. विनोदाचा भाग सोडा. पण जर पती मास्तर असेल तर माणसं काय म्हणतात, मास्तरीन बाई. नवरा जर तिचा डॉक्टर असेल तर लोक काय म्हणतात, डॉक्टरीन बाई. पतीचा चांगलाच गुण आपल्या पत्नीला लावला जातो, वाईट गुण नाही. एखाद्या बाईचा नवरा जर बेवडा असेल तर तिला बेवडीन कुणी म्हणतं गाव, नाही म्हणत. एखाद्या बाईचा नवरा जर चोर असेल तर लोक त्याला चोरीन म्हणतात का, म्हणत नाहीत. ऐका, जशी एक पत्नी आपल्या पतीची सर्व अंगाने समर्पण आहे, म्हणून मास्तराच्या बायकोला लोक काय म्हणतात, मास्तरीन बाई. नसलेला गुण तिला जसा चिटकवला जातो तसं तुकोबाराय म्हणतात, जशी एक पत्नी आपल्या पतीला सर्व अंगाने समर्पण आहे तसं आम्ही या बलवान भगवान परमात्म्याला समर्पण आहे, म्हणून तुकोबाराय म्हणतात, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. विठाला तुम्ही बलवान झालात, भगवान परमात्म्याचे अंकित झालात, पण या बळाच्या जोरावर तुम्ही काय केलं. तुकोबाराय म्हणतात, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. मग महाराज याच्यावर काही सांगा. याच्यावर सांगण्याकरता मी पुन्हा येईल. बस झालं. आता काय एवढं 11:30 वाजले ना, वेळ संपला आपला. मग तुकोबाराय म्हणतात की आम्ही त्या बलवान भगवान परमात्म्याला अंकित झालो आणि परिणाम आम्ही बलवान झालो. एक छोटीशी शंका आहे महाराज, तेवढी सांगतो. तुम्ही नाही म्हणले तरी सांगणार आहे मी. 5 मिनिट इकडे ताण दिलाय माणसाने. ज्यांनी 5 मिनिट सांगितले त्यांच्याकडून वरचे 5 घ्या, काय अडचण नाही. आली कसं तुम्ही बरा. एवढी एक शंका सांगतो, महत्वाची आहे तेवढी सांगतो. ऐका, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी पांडुरंग परमात्म्याचं कुठंच नाव दिलं. पांडुरंग परमात्म्याचं नाव नाही, पण बळीया हा शब्द वापरून पांडुरंग परमात्म्याचं लक्षण मात्र दिले, वर्णन केले पांडुरंग परमात्म्याचं. बळीयाचे अंकित, बळीयाचे शब्द वापरून हे लक्षण पांडुरंग परमात्म्याचं आहे. कसं महाराज, उदाहरण म्हणून सांगतो, इकडे ऐका. तुकोबारायांचा एक अभंग आहे, सुंदर ते ध्यान. करकटावरी तुळशी हार गळा, आवडे निरंतर मकर कुंडले, कंटिकौस्तुभ म्हणे तुका म्हणे माझे. या अभंगामध्ये कुठं पांडुरंगाचं नाव आहे का, नाव नाही, पण वर्णन कुणाचं आहे, पांडुरंगाचं आहे. तसं या अभंगामध्ये 4ही चरणामध्ये तुकोबारायांनी पांडुरंगाचं नाव नाही दिलं, पण पांडुरंगाचं बळीया हा शब्द लावून पांडुरंगाचं वर्णन केले. कसं वर्णन केले, जरा माझ्याकडे पहा. तसं मला खात्री आहे मी पाहण्यासारखा नाही, मी काळा आहे. हा काळा रंग जाण्याकरता मी फार प्रयत्न केले. बादलीनं फेरन लावली सूरज महाराज, तुमच्या गळ्याची शपथ, पण फरक पडला नाही. पठ्ठ्यानं 2018 नंतर फेरन लवली लावणं बंद केलं. पास झाल्यावर कशाला पाप्या करायच्या. इकडे लक्ष द्या, ऐका, इकडे लक्ष द्या. आता इकडे बघा, मी ह्या बळीयाच्या शब्दाकरता सांगतोय. या अभंगामध्ये तुकोबारायांनी कुठंच नाव नाही दिलं देवाचं, पण देवाचं लक्षण सांगितलं. इकडे लक्ष द्या, इकडे माझ्याकडे बघा. आता मी गाडी घेऊन आलोय, ती आमची गाडी तिथं उभी आहे. नेक्सॉन गाडी आहे पुढे. त्या गाडीमध्ये काही फोटो विकायला मी आणले, काही फोटो आणलेत. आता फोटो विकायला आणलेत म्हणल्यावर फोटो तुम्हाला घ्यावं लागतील का नाही. एवढ्या दिवसांनी मी कीर्तनाला आलोय, कुलदीप महाराज, फोटो तुम्हाला घ्यावे लागतील. पण त्या फोटोची किंमत आहे का, एका फोटोची किंमत 10 रुपये. परवडणार नाही का तुम्हाला. वेळ कमी आहे, जाऊ द्या, तुम्हाला 10 मध्ये 2 देतो. घेणार का. वेळ कमी आहे, जाऊ द्या, 10 मध्ये 2 नाही. तुमचं माझ्यावर फार प्रेम आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे, म्हणून 10 रुपयाला 3 देतो. आता
बरं जाऊ द्या, तुम्ही कुणाळी हांद्राडचे आहेत, माझ्या बरोबर आमच्या दीपक महाराजावर फार प्रेम करता. इवलेसे रोप लावी येले द्वारीन त्याचा वेणू गेला गगनावरी. हे सगळं प्रेम तुमचं आहे, म्हणून मी आणलेले फोटो तुम्हाला फुकट देणार आहे. आता घेणार का नाही सांग? घ्या ना, इकडे लक्ष द्या. आता फोटो घ्यायचे म्हणल्यावर बघावं लागतील का नाही? मग माझ्याकडे पहा. आता इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला फोटो दाखवतो. हे पोरो इकडे लक्ष द्या, फोटो दाखवतो. हा बघा फोटो, दिसला का? परत एकदा दाखवतो, थांबा, नामदेवला बघू दे आमच्या. हा बघा फोटो, दिसला का? नाही ना? आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. इकडे बघा फोटो, शांत बसा. हा बघा उघडला, बघा उघडला, बघा उघडला. आता या फोटोकडे बघा, माझ्याकडे पाहू नका. या फोटोमध्ये एक देवता आहे. त्या देवाच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, त्याच्या गळ्यामध्ये साप आहे, त्यांनी व्याघ्र चर्म गुंडाळले, अंगाला भस्म लावले. त्याच्याजवळ एक बैल दिसतोय, डोक्यावरती चंद्रकोर आहे, त्याच्या डोक्यातून गंगा वाहत असताना दिसते. कोणता देव आहे? महादेव. वा, माणसं हुशार आहे. कोणता देव आहे? महादेव. आता मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी जास्त आहेत म्हणून एक बहीण दाखवतो, म्हणजे एक दिवी दाखवतो. इकडे बघा, आता दिवी बघा, दिवी हे उघडली बघा, उघडली, उघडली का देवी? हे बघा देवी. या देवीनं अष्टभुजा धारण केल्यात. अष्टभुजा म्हणजे तिने 8 हात धारण केलेत. तिच्या पायाखाली एक दैत्य मरून पडलाय. तिने असे डोळे मोठे केलेत, माझे होत नाहीत. हा, असे डोळे मोठे केलेत. अशी जीभ बाहेर काढली, माझे निघत नाही तेवढी. अशी जीभ बाहेर काढली आणि तिचा काळा कलर झालाय, काळा कुट्ट झाली ती. आणि तिच्या पायाखाली एक दैत्य मरून पडलाय. कोणती देवी आहे? कालिका देवी. कशावरून? कशावरून? लक्षणावरून. बरोबर आहे ना? अजून एक देवी दाखवत असतो मी, पण ऑनलाईन असल्यामुळे नको, पुढच्या वर्षी. लक्ष द्या महाराज. ऐका, माझ्या हातात एकही फोटो नव्हता, पण देवाचं लक्षण सांगितल्यानंतर देव तुमच्या लक्षात आले ना. तसं तुकोबारायांनी या अभंगामध्ये पांडुरंगाचं नाव घेतलं नाही, पण बळीया हा शब्द वापरून तुकोबारायांनी हे बळ मी पांडुरंग परमात्म्याकडून आणलं, हे देवाचं लक्षण सांगितलं. ज्ञानेश्वर बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. अशा अर्थाचा तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग मी सेवेकरिता घेतला होता. धावत्या वेळेमध्ये चिंतन करत असताना जवळजवळ 9:15 आपलं कीर्तन सुरुवात झालं, त्यामुळे थोडा लेट झाला. त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्या टाळकऱ्याला माफी मागतो मी, थोडं लेट झाल्याबद्दल. आणि धावता भावार्थ पाहत असताना अभंगाच्या पहिल्या चरणाचा थोडासा विचार केला. अजून अभंगाची किती चरण शिल्लक आहेत? 3 चरण. अभंगाचा 1 चरण सोडायला मला किती वेळ लागला? 2 तास. अजून 3 चरण सोडायला मला किती वर्ष यावं लागेल? असं तुम्ही म्हणले, लक्षात ठेवा. म्हणून झालेली सेवा ज्या संस्थेत मी शिकलो, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्यामध्ये आमच्या सर्वांचे आद्यवत गुरुवरे शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर, आदरणीय बाबांच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी, देवजी बुवांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. खरं तर हातवर करा, करा हातवर. मोठ्या प्रेमाने तुकोबारायांचं भजन करायचंय. तुकाराम 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 तुकाराम. अजिबात हात खाली घ्यायचे नाहीत. हनुमंतरायाच्या समोर आहेत तुम्ही. हातवर करा, हातवर करा, माझ्या मागं म्हणा. आमच्या आता सगळे माईकवाले थांबतील, सगळ्यांनी बसलेल्याला म्हणू द्या, नंतर आपण म्हणू. सगळ्यांनी हातवर. मावशी असे हात करू नका, असे हात करा. असे हात केल्यावर ते मुख्यमंत्र्याचे 1,500 येत नाहीत बरं का. असे हात करा, करावर बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु देवजी बुवा महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की.
मोठ्याने मोठ्याने हर 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 जय श्रीराम। खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा उठू नका मावशांनो खाली बसा बसा खाली 5 मिनिट फक्त Yeah.